Welcome to session 7. Some more problems on particular solution. See, find particular solution with given condition. This is the problem. X plus 1 divided by dx minus 1 equal to twice e raised to minus y. Variable separate करायचे. Okay. X plus 1 divided by dx ह्या उरलेल्या टर्म एकत्र घ्या. म्हणजेच काय होईल? twice e raised to minus y plus 1. Cross multiplication. X plus 1 dy equal to twice e raised to minus y plus 1 dx. Now shift the terms. dy च्या बाजूला y ची टर्म घेऊन जा. Therefore dy upon twice e raised to minus y plus 1 equal to dx upon x plus 1 आणि झाले व्हेरिएबल सेपरेट. व्हेरिएबल सेपरेट झाले. इंटिग्रेटिंग 1 अपॉन ट्वाइस मायनस वाय आहे त्याचं रूपांतर प्लस वाय मध्ये केला का डायरेक्ट फॉर्म्युला नाही. इक्वल टू 1 अपॉन एक्स प्लस 1 dx प्लस सी. एम आय करेक्ट? काय केलं? इंटिग्रेटिंग. दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घेतलं. एलसीएम घ्या. एलसीएम घेतल्यावर काय होईल? 2 प्लस ई रेस टू वाय अपॉन ई रेस टू वाय. डिनॉमिनेटर गोज टू न्यूमरेटर. ही टर्म तिकडे शिफ्ट करा. मायनस 1 अपॉन एक्स प्लस 1 dx इक्वल टू सी. आणि बघा फॉर्म्युला. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इज इन न्यूमरेटर आहे. मग काही लॉग ऑफ 2 प्लस ई रेस टू वाय मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 1. बोथ द इंटिग्रल इन LHS are in terms of log, so constant is log c. Log m minus log n. Again same rule. Log of 2 plus e raised to y upon x plus 1 equal to log c. टेकिंग अँटीलॉग. जर दोन्ही बाजूचा अँटीलॉग घेतला तर काय होईल? 2 प्लस ई रेस टू वाय अपॉन एक्स प्लस 1 इक्वल टू सी. आणि हे आहे तुमचं जनरल सोल्युशन. वापरा कंडिशन. वेन एक्स इक्वल टू 1 y इक्वल टू 0. त्या टाकून किंमत 2 प्लस ई रेस टू 0 अपॉन 1 प्लस 1 इक्वल टू सी. आणि म्हणून सी ची किंमत कुणाचाही 0 पॉवर घेतला की 1 येतं. 2 प्लस 1 3 अपॉन 2. अँड देअरफॉर फ्रॉम 1 द टाकून ट्वाइस 2 प्लस ई रेस टू वाय अपॉन एक्स प्लस 1 इक्वल टू 3 अपॉन 2. तसं ठेवा किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आन्सर सेम येईल. 2 इंटू ब्रॅकेट 2 प्लस ई रेस टू वाय इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 1. आणि हे आहे रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. ओके. बघा पुढचा प्रॉब्लेम. y minus 1 upon y plus 1 plus x minus 1 into upon x plus 1 dy by dx equal to 0. कंडिशन तुमच्याकडे आहे. दिलेलं इक्वेशन y minus 1 upon y plus 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इंटू dx प्लस x minus 1 upon x plus 1 dy इक्वल टू 0. काय केलं मी? फक्त dx आणि dy कधीच डिनॉमिनेटरला येत नाही म्हणून तो तिकडे नेला. आता सेपरेटिंग व्हेरिएबल ही टर्म नको आहे. डिवाइड करा. तुम्हाला काय मिळेल? एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1. इकडचा तिकडे गेला तर हा न्यूमरेटरला जाईल, हा डिनॉमिनेटरला जाईल. इंटू dx प्लस y प्लस 1 अपॉन y मायनस 1 इंटू dy इक्वल टू 0. आणि हे झाले व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म.
व्हेरिएबल सेपरेबल झाले तर याच्या पुढे काय करतो आपण, इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 dx प्लस y प्लस 1 अपॉन y मायनस 1 dy इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. डिग्री ऑफ न्यूमरेटर इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर, डिग्री सेम आहे. मग सेम असेल तर तो स्वतः ॲडजस्ट करायचा. मग ॲडजस्ट डिनॉमिनेटर इन न्यूमरेटर. मग -1 घ्या, होता का नाही. मग +1 +1 +2. बघा ओरिजिनल पुन्हा आहे तेच येईल. ॲडजस्ट -1 +1 सिमिलरली -1 नाही म्हणून +1 आणि हा स्वतःचा +1. ॲडजस्ट डिनॉमिनेटर इन न्यूमरेटर. काय केलं, ॲडजस्ट डिनॉमिनेटर इन न्यूमरेटर +1 -1 ॲडजस्ट केला. आता डिव्हाइड सेपरेटली. मग सेपरेट डिव्हाइड केला तर x -1 अपॉन x मायनस 1 प्लस 2 अपॉन x मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू x प्लस y -1 अपॉन y मायनस 1 प्लस 2 अपॉन y मायनस 1 dy संपला इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. एम आय करेक्ट? ओके. देन 1चं इंटिग्रेशन x, 2 कॉन्स्टंट 1 अपॉन xचं इंटिग्रेशन लॉग प्लस पुन्हा 1चं इंटिग्रेशन y, 2 कॉन्स्टंट 1 अपॉनचं इंटिग्रेशन लॉग इक्वल टू सगळं लॉगमध्ये नाही आलं म्हणून c तसंच राहिलं. ओके. काय झालं, सिम्प्लिफाय करा. x प्लस वाय प्लस या 2 टर्मला काय कॉमन आहे, 2 कॉमन आहे. लॉग ऑफ x मायनस 1 प्लस लॉग ऑफ y मायनस 1 इक्वल टू c. सिम्प्लिफाय करायचं असेल तर करू शकता. दॅट इज x प्लस वाय प्लस 2 टाइम्स लॉग a प्लस लॉग b किंवा लॉग m प्लस लॉग n इक्वल टू लॉग mn इक्वल टू c. जास्तीत जास्त मागे जाईल पण सिम्प्लिफिकेशन होणार नाही, राहू द्या तसंच. द्या टाकून किमती. मग हे काय झालं, तुमचं जनरल सोल्युशन झालं. व्हेन x इक्वल टू y इक्वल टू 2 प्लस 2 4 प्लस 2 टाइम्स लॉग x 2 मायनस 1 1 2 मायनस 1 1 इक्वल टू c and that is equal to c equal to 4 plus 2 into 0. का माहिती आहे ना, लॉग 1 ची किंमत आपण काय घेतो, 0 घेतो. म्हणजेच c ची किंमत किती आली, 4 आली. आणि म्हणून फ्रॉम 1 एक नंबरवरनं x प्लस वाय प्लस 2 टाइम्स लॉग ऑफ x मायनस वाय इंटू y मायनस 1 इक्वल टू 2 आणि इज द रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. आणि हे आहे रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. ओके. इक्वेशन्स रिड्युसिबल टू व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म कधी वापरायचा, व्हेन व्हेरिएबल्स are not separated easily. व्हेरिएबल सेपरेबलला अडचण येईल तेव्हा then use suitable substitution. then use suitable substitution. योग्य सबस्टिट्यूशन वापरायचं. त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी गिव्हन इक्वेशन dy बाय dxच्या फॉर्ममध्ये पाहिजे. राईट गिव्हन इक्वेशन इन dy अपॉन dx फॉर्म. देन फाइंड द टर्म ज्याच्यामुळे which variables
आर नॉट सेपरेटेड, जिच्यामुळे फ्रॉम विच व्हेरिएबल्स आर नॉट सेपरेटेड अँड पुट इट इक्वल टू, त्या टर्म ऐवजी काय करा, यू पुट करा, डिफरन्शिएट याच्यावरनं अँड सॉल्व, आणि मग ते सॉल्व करा. कसं, लेट अस एक्झाम्पल. सी एक्झाम्पल्स ऑन दिस. dy by dx इक्वल टू कॉस ऑफ x प्लस वाय, हा आपल्याला सॉल्व करायचा आहे. अडचण कशामुळे आली माहिती ना, हा अँगल आहे x प्लस वाय, व्हेरिएबल्स आर नॉट सेपरेटेड. कॉस तिकडे जाऊ नये, काय होईल, कॉस इनवर्स होईल, पण हा ॲडिशन असल्यामुळे इंटू असल्यावर सबट्रॅक्ट होतं आणि पुन्हा कॉस आहे, हा अँगल आहे, अशा टर्ममुळे व्हेरिएबल सेपरेट होत नाही. कशामुळे, एक्स प्लस वायमुळे. मग हिच्यामुळे अडचण आली म्हणून तिला आपण काय मानणार, त्याच्याबद्दल यू सबस्टिट्यूशन करणार. या दिलेल्या इक्वेशनला 1 नंबर नाव द्या. सबस्टिट्यूशन केलं, मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. इकडे विथ रिस्पेक्टिव्ह एक्स आहे, मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि यूचा डेरिव्हेटिव्ह du बाय dx. एम आय करेक्ट. याच्यावरनं dy बाय dx ची किंमत काढायची, ही मेथड आहे. मग काय आली ती, du अपॉन dx मायनस 1. हे सबस्टिट्यूशन आणि ही किंमत 1 नंबरमध्ये टाकून द्या. अँड देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, हे नवीन तयार होईल. dy बाय dx ऐवजी टाकला आपण du अपॉन dx मायनस 1 इक्वल टू कॉस यू. एम आय करेक्ट. आता व्हेरिएबल सेपरेट होतील, मग du अपॉन dx इक्वल टू तो मायनस 1 इकडे येऊ द्या, 1 प्लस कॉस यू. अँड देअरफॉर सेपरेटिंग व्हेरिएबल du इक्वल टू 1 प्लस कॉस यू dx. यूच्या बाजूला ही टर्म पाहिजे, मग ही तिकडे जाऊ द्या, म्हणजेच काय मिळेल, दॅट इज du अपॉन 1 प्लस कॉस यू इक्वल टू dx. आणि हे झाले व्हेरिएबल सेपरेट. व्हेरिएबल सेपरेट झाले, इंटिग्रेशन घ्या. मग इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर यू अपॉन 2 du dx आहे तसाच, प्लस कुठल्या तरी एका बाजूला कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन 1/2 कॉमन, 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच सेक स्क्वेअर यू अपॉन 2, 1चं इंटिग्रेशन x प्लस सी. एम आय करेक्ट. आता सेक स्क्वेअर कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, 1/2 आहे तसाच, सेक स्क्वेअर कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह आहे. परंतु एक्स आहे का यू आहे का, नाही, यूला कोइफिशियंट आहे, तो डिनॉमिनेटरला येतो, हा रूल आहे. हा एक्स तिकडे घेतला तर घ्या, नाहीतर असाही ठेवला तरी चालेल, एक्स प्लस सी. दिस 1/2 कॅन्सल विथ दिस 1/2, तुम्हाला काय मिळेल, टॅन ऑफ यू अपॉन 2 इक्वल टू एक्स प्लस सी. यूची किंमत टाकून द्या, दॅट इज टॅन ऑफ यू म्हणजेच एक्स प्लस वाय अपॉन 2 इक्वल टू एक्स प्लस सी. आणि हे आहे तुमचं रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. शेवटी आपण सॉल्व झाला की मग ती किंमत पुन्हा रिसब्स्टिट्यूट करतो. तर असा हा तुमचा प्रॉब्लेम. ओके, वन मोर बघा. सेकंड प्रॉब्लेम, एक्स मायनस वाय ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dy बाय dx इक्वल टू ए स्क्वेअर, हा तुमचा दुसरा प्रॉब्लेम आहे. आता हा एक्स इंटू वाय असता तर आपण व्हेरिएबल सेपरेट झाले असते. अडचण कशामुळे आली,
एक्स मायनस वायमुळे अडचण आली, म्हणून ज्याच्यामुळे अडचण आली त्याच्याबद्दल यू पुट करा. ओके. डिफरन्शिएट, दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घ्या. एक्सचा 1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय dy अपॉन dx इक्वल टू du अपॉन dx. याच्यावरनं dy बाय dxची किंमत, मग हा dy बाय dx मायनस आहे म्हणजेच काय होईल 1 मायनस du अपॉन dx इक्वल टू dy अपॉन dx. And therefore given equation becomes x minus y u square into bracket dy by dx ची व्हॅल्यू 1 minus du by dx इक्वल टू a स्क्वेअर. आता u स्क्वेअरने मध्ये मल्टिपल करा. Therefore u square minus u square du upon dx equal to a square. ओके. ही टर्म तिकडे जाऊ द्या म्हणजेच काय होईल u स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर du अपॉन dx. काय केलं, या दोन्ही टर्ममध्ये इंटरचेंज केलं. आता dx तिकडे जाऊ द्या, मग u स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx इक्वल टू u स्क्वेअर du. सेपरेटिंग व्हेरिएबल, ही टर्म आपल्याला नको आहे, डिवाइड करा. बघा आलं लगेच u स्क्वेअर अपॉन u स्क्वेअर मायनस a स्क्वेअर du. झाले व्हेरिएबल सेपरेट. व्हेरिएबल सेपरेट झाले, इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन u स्क्वेअर अपॉन u स्क्वेअर मायनस a स्क्वेअर du प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. डिग्री सेम आहे, डिग्री सेम आहे, मग ॲड सबट्रॅक्ट मायनस a स्क्वेअर ॲड प्लस a स्क्वेअर. 1चं dxचं इंटिग्रेशन x, इकडे काय केलं ॲड केलं नव्हता मायनस a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर ॲडजेस्ट डिनॉमिनेटर इन न्यूमरेटर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. का, डिग्री सेम आहे, डिग्री सेम आहे म्हणून डिनॉमिनेटर वरती ॲडजस्ट केला, घेतला नव्हता म्हणून पुन्हा अपोजिट केला. ओके. डिवाइड सेपरेटली अँड देअरफॉर x इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ u स्क्वेअर मायनस a स्क्वेअर अपॉन u स्क्वेअर मायनस a स्क्वेअर 1 प्लस a स्क्वेअर अपॉन u स्क्वेअर मायनस a स्क्वेअर du प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. दॅट इज x इक्वल टू 1चं इंटिग्रेशन u a स्क्वेअर कॉन्स्टंट. याच्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे, एक्स स्क्वेअर मायनस a स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे आणि तो फॉर्म्युला डायरेक्ट आहे. कुठला आहे आठवतो, u प्लस a स्क्वेअर 1 अपॉन 2a लॉग ऑफ u मायनस a अपॉन u प्लस a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. सिम्प्लिफाय करा, u ची किंमत टाकून द्या. आणि देअरफॉर x इक्वल टू u कशाबद्दल घेतलं आपण, x मायनस वाय a स्क्वेअर मधला a गेला a अपॉन 2 लॉग ऑफ u x मायनस वाय मायनस a अपॉन x मायनस वाय प्लस a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. ओके. ह्या टर्म जर तिकडे घेतल्या तर, ही टर्म जर तिकडे घेतली प्लस एक्स गेला, हा मायनस वाय तिकडे जाऊ द्या, वाय इक्वल टू ए अपॉन 2 लॉग ऑफ एक्स मायनस वाय मायनस ए अपॉन एक्स मायनस वाय प्लस ए प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. and this is nothing but our general solution, is the required general solution. काही शंका? One more problem. x plus y divided by dx equal to sec of x square plus y square. इजिली कळेल तुम्हाला.
याच्यामुळे अडचण आली, ज्यामुळे अडचण आली पुट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू यू. डिफरन्शिएट द डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू एक्सचा 1, नो नीड ऑफ रायटिंग इट, प्लस वाय स्क्वेअरचा 2y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय dy बाय dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू du बाय dx. du बाय आपल्याला इकडे LHS जर पूर्ण यायची असेल तर फक्त 2 नको आहे, दॅट इज एक्स प्लस वाय इंटू dy बाय dx इक्वल टू त्या 2 ने डिवाइड करा 1/2 du बाय dx. ह्या दोन किमती टाकून द्या अँड देअरफॉर गिव्हन इक्वेशन becomes 1/2 du upon dx, 1/2 du upon dx equal to sec u. Am I correct? That is du upon dx equal to 2 sec u. Separate variable, मग sec u du च्या बाजूला जाईल 2 dx. बघा बरं कुठं आली ही स्टेप, dx इकडे नेला मग sec शिफ्ट केला, संपला. ओके, इंटिग्रेटिंग घ्या इंटिग्रेशन 1/sec म्हणजेच काय होईल cos u इक्वल टू 2 इंटिग्रेशन ऑफ dx प्लस c. cos कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे sin u इक्वल टू 2x प्लस c. u ची किंमत टाकून द्या, साइन ऑफ u म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 2x प्लस c आणि इज द रिक्वायर्ड जनरल सोल्युशन. ओके, काही शंका? संपला प्रॉब्लेम. बघा आणखी चांगला प्रॉब्लेम, 2x मायनस 2y प्लस 3 इंटू dx मायनस x मायनस वाय प्लस 1 dy इक्वल टू 0. आता व्हेरिएबल सेपरेट होत नाही का, एक्स आणि वायच्या मध्ये प्लस मायनस साईन आहे, कोएफिशियंट सारखे नाही म्हणजे व्हेरिएबल सेपरेट होत नाही. काय सबस्टिट्यूशन करावं ते पण कळत नाही. ओके, मग आपण पहिल्यांदा काय करू, एक टर्म शिफ्ट करू. देअरफॉर 2x मायनस 2y प्लस 3 dx इक्वल टू x मायनस वाय प्लस 1 dy and therefore dy upon dx equal to dy upon dx ही टर्म तिकडे जाईल 2x मायनस 2y प्लस 3 अपॉन x मायनस वाय प्लस 1. तरी कॉमन काय आहे इथं x मायनस वाय, पण काय अडचण आहे 2 ची अडचण आहे. 2 कॉमन घ्या, x मायनस वाय प्लस 3 अपॉन x मायनस वाय प्लस 1. ज्याच्यामुळे अडचण आली तो हा पार्ट आहे, म्हणजेच कॉमन पार्ट आहे, याला 1 नंबर द्या आणि पुट कॉमन पार्ट इक्वल टू यू. पुढचा पार्ट सिंपल आहे, घ्या डेरिव्हेटिव्ह एक्सचा 1 वायचा dy बाय dx इक्वल टू du बाय dx. याच्यावरनं आपण कोणाची किंमत काढतो dy बाय dx, मग फक्त शिफ्ट करा या दोन्ही टर्म इक्वल टू dy अपॉन dx and therefore from 1 dy by dx 1 minus du upon dx equal to 2 x minus y बद्दल u प्लस 3 u प्लस 1. आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करायचे, मग ही टर्म इकडे आणा, यांच्यात इंटरचेंज करा, म्हणजेच काय मिळेल तुम्हाला बघा, विच इज इक्वल टू 1 मायनस 2u प्लस 3 अपॉन u प्लस 1 इक्वल टू du अपॉन dx. क्रॉस मल्टिपल करा, u प्लस 1 मायनस 2u मायनस 3 अपॉन u प्लस 1
dx इक्वल टू du. ओके, आता व्हेरिएबल सेपरेट करायचे आहेत. मग u मायनस 2u मायनस u 1 मायनस 3 मायनस 2 अपॉन u प्लस 1 दोन्हीकडे निगेटिव्ह आहे. निगेटिव्हच कॉमन घेऊ म्हणजे आतलं साईन प्लस होईल. dx इक्वल टू du. म्हणजेच व्हेरिएबल जर सेपरेट केले तर इकडे राहील फक्त मायनस dx. ह्या टर्म यूच्या टर्म आहे इकडे येऊ द्या. डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला होईल, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरला होईल du. आणि हे झाले व्हेरिएबल सेपरेट. इंटिग्रेशन तिकडची टर्म इकडे येऊ. इंटिग्रेशन ऑफ u प्लस 1 अपॉन u प्लस 2 du प्लस तो इकडे आला प्लस होईल dx आणि कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. डिग्री सेम आहे. ॲडजस्ट डिनॉमिनेटर इन न्यूमरेटर. u प्लस 2 मायनस 1 एम आय करेक्ट. ॲडजस्ट प्लस 2 मायनस 2 अपॉन u प्लस 2 du प्लस x इक्वल टू c. याचं इंटिग्रेशन घेऊन टाकलं. ओके, डिव्हाइड सेपरेटली. आता त्यांना सेपरेट डिव्हाइड करूया. विच इज इक्वल टू दॅट इज u प्लस 2 अपॉन u प्लस 2 1 मायनस 1 अपॉन u प्लस 2 du प्लस x इक्वल टू c. 1चं इंटिग्रेशन u, याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ u प्लस 2 प्लस x इक्वल टू c. 1चं जो विथ रिस्पेक्ट टू असेल तो 1 अपॉन एक्सचं लॉग घेतो. लिनियर आहे. कोइफिशियंट असेल तर डिनॉमिनेटर नाही आहे. झालं, टाका यूची किंमत. देअरफॉर काय u म्हणजेच कोण आहे x मायनस y मायनस लॉग ऑफ x मायनस y प्लस 2 प्लस x इक्वल टू c. एम आय करेक्ट? ओके, दॅट इज हा x 2x मायनस y मायनस लॉग ऑफ x मायनस y प्लस 2 आणि हे आहे तुमचं जनरल सोल्युशन. हे काय आहे? जनरल सोल्युशन आहे. पुढे दिले त्याने कंडिशन व्हेन x इक्वल टू 0 y इक्वल टू 1. टाका किंमत. x इक्वल टू 0 y इक्वल टू 1 मायनस लॉग ऑफ x इक्वल टू 0 y इक्वल टू 1. लॉग 1 0 आहे म्हणजेच याचा अर्थ c ची किंमत काय आहे? -1 आहे. द्या टाकून. अँड देअरफॉर फ्रॉम 1 काय आलं? 2x मायनस y मायनस लॉग ऑफ x मायनस y प्लस 2 इक्वल टू -1. आणि हे आहे तुमचं रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. इज द रिक्वायर्ड पर्टिक्युलर सोल्युशन. आणि अशा प्रकारचे आणखी काही प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवता येतील. ओके, थँक्यू.